अयो ये सांग माका आता इकडे हा आणि अडे बघ आणि भात आणि काय पाव 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 नाही काय पाव आणि सारखं सांग अडे बघून बकऱ्याचं चिकन गौरव काय खात रे काय रे काय ता हा काय रे हे काय खात सांग तरी तसाच खावा हा तू मालवणी माणसाचो मालवणी चॅनल म्हणजेच कोकणचो रायडर. कोकणातील सुखद प्रवास, कोकणातील पारंपरिक रूढी परंपरा, कोकणातील रहस्यमय गुपिते, कोकण आणि भटकंती अशा आयुष्यातील कोकणचा प्रवास माझ्यासोबत नक्कीच पाहायचा असेल तर कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नक्की सांगा या कोकणच्या रायडर सोबतचा सुखद प्रवास कसा वाटला. धन्यवाद. नमस्कार गाईज, कोकणच्या रायडर यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज एक वेगळा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न आहे आणि तो म्हणजे आमच्या चारही कुटुंबातून एक पार्टी करणार आहोत आणि छोटीशी अशी पार्टी आहे. तर त्या ठिकाणी काम चालू आहे. तर कशा प्रकारे काय आहे जेवण, मटण आहे, चिकन आहे, काय आहे तर ते नक्की मलाही माहीत नाही, पण तिकडे गेल्यावर समजेल. तर तिकडचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आणि कोकणामध्ये अशा प्रकारे एकत्र मिळून काहीतरी एक मजा करण्याचा प्रयत्न. आणि हे म्हणजे असं चालू असतं कोकणामध्ये. सगळ्या ठिकाणी अशा प्रकारे पार्टी वगैरे असते जी हॉटेलमध्ये जेवण्यापेक्षा अशा प्रकारे आपल्या कुंग्यातमध्ये वगैरे बसान व्यवस्थित मजा घेऊची ही एक आसा. तर आजचा व्हिडिओ नक्की बघा. अशा प्रकारे मटन, चिकन किंवा काय बनवतले तर कशा प्रकारे बनवते तो पण व्हिडिओ मी तुमका दाखवतले. तो संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. टमॅटो, कांदो आणि काय ह्या का तर तुम्ही कमेंट करून सांगा. तर ह्या इकडे आता काकीन टोपामध्ये तेल ओतलेला आणि पहिल्यांदा फोडणी दिली जातं आणि ही सगळं आपण जेवण ना तर सगळं जेवण आता चुलीवर केलेला. त्यामुळे तुम्ही बघताय चूल पेटवलेली आणि ह्या मटण असा बकऱ्याचा मटण एका दही वगैरे मसाला वगैरे लावून ठेवलेला आणि आता काकी ह्या इतर फोडणी देतली. कांदो, टमॅटो आणि ती पानं असत, ती पानं इकडे मिळतात, सगळीकडेच मिळतात. ती पानं घातल्यावर जरा टेस्ट अजून चांगली येतं असं म्हणतात. तर आता आपण ही फोडणी दिलेली आहे ती बघू शकता. फोडणी व्यवस्थितपणे परतून वगैरे घेऊची आणि त्याच्यानंतर आणि या गावठी प्रकार म्हणजे कोकणात जसं मालवणी चिकन कसा बनवतात त्याचा हे प्रकार त्याच्यामध्ये कमी जास्त असू शकतं. आणि प्रत्येक ठिकाणापासून म्हणजे जसा दोडामार्गपासून रायगडपर्यंत प्रत्येकाची वेगवेगळी डिश असतात. त्यामुळे कोकण म्हटल्यानंतर मुंबईपर्यंत तो प्रसिद्ध येतात. पण आमची सिंधुदुर्गातली ही पद्धत आहे. तर आता याच्यात मटण घातलेला फोडणी व्यवस्थित दिल्यानंतर आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं लागतं कारण त्याचं पूर्णपणे मसालो आणि जी पेस्ट वगैरे आहे ती व्यवस्थित लागावी आणि त्यानंतर आग पण तशीच होईल. त्यामुळे तुम्ही बघू शकता आणि याचा मसालो घालतात. मसालो मालवणी मसालो इकडे मिळतात, तो मसालो असतात
तर ह्यो व्यवस्थित आता ढवळून घेतला आता आणि जेवण करण्याने पण एक हाताक चव असता, तशी आमच्या या काकीच्या हातात चव हा. तर हा गौरांग आता बघता की कधी शिजता आणि मी खातोय बघा. आणि बघा आग व्यवस्थित, कारण बकऱ्याचं मटण या चुलीवरच व्यवस्थित शिजा शकता. आणि हा थोडासा गरम पाणी, जेणेकरून अजून चांगल्या प्रकारे लवकर शिजत, त्याच्यासाठी हे गरम पाणी घालतात. आणि हा गरम पाणी करून ठेवलेला आधीच, त्यामुळे जरासा म्हणजे तापलेला जा, परंतु अजून माहीत आग तापवले तर लवकर शिजत त्याच्यासाठी. तर इकडे बाकीची तयारी झालेली आहे. तर ही आमची 4 घरं असतात आणि 4 घरांनी आपण पैसे काढून आम्ही ही अशी एक छोटीशी पार्टी करण्याचं प्लॅनिंग केलो आणि तो सध्या तरी सक्सेसफुल झालेलो आहे. आणि आता पाणी ओतून व्यवस्थित ढवळून घेऊचा लागता. आणि तुम्ही बघू शकता ती लाकडा पण कशी व्यवस्थितपणे आग केलेली आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मालवणी पद्धतीत म्हटल्यानंतर चून या घालूचाच लागतं. आणि चुनाचे वाटप वगैरे आधीच केलेलं आता, त्यामुळे आम्ही काही तुमका दाखवू शकलं नाही, परंतु या आता त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. आणि आपणाक जसा प्रमाण होया त्याप्रमाणे या व्यवस्थित जा खोबरा असा त्या घालायचा. आणि जास्त कधी कधी सुक्या खोबऱ्या वापरला जातं, म्हणजे सुको नारळ असतं ना त्याचा खोबरा वापरतात, जरा टेस्ट चांगली येतं असं म्हणतात. तर आता बघू शकता तर ह्या आता मटण तर शिजा दिलेला. आता बोलायचा कसा आला गौरांग, कसा आला मटण, कसा आला रे, कसा आला मटण? एक नंबर. आणि आमचे टेस्टिंग पार्टनर मधले एक काय आला तिखट. राव तुका हॅलो बोल. हॅलो. आज काय बनवलंय नी सांग मध्ये. तू काय खात, काय खातलं, काय खात आहे सांग मध्ये. गौरव काय खात रे, काय रे काय ता हा काय रे हे काय खात सांग तरी. तसाच खावा खा तू. तर मटणाची टेस्ट गौरांगान घेतली आणि तुम्ही म्हणशात मटण झाला तर आता व्हिडिओ संपलो, तर नाही, आता बनवतले चिकन. आणि तुम्ही बघताय परत एकदा तशाच प्रकारे दुसऱ्या टोपात तेल घातला गेला आणि परत एकदा तशीच फोडणी देतली. आणि या सगळा काकीच बनवतली, कारण काकीच्या हातची टेस्ट ही आमका होईच असता. तर आता बघूया, तेल ओतलेला असा आणि आता ऐसा परत एकदा तसंच. पण ह्या जरा चिकन जास्त, मटण थोडासा कमी, कारण थोडेसे चिकन न खाणारे होते आणि थोडेसे मटण खाणारे होते. त्यामुळे आता बघूया कसं काय. तर आता हे चिकन बनवतात, चिकनची पण पद्धत कशा प्रकारे आहे ते आता आपण पुढे बघूया. आता तुम्ही म्हणतात थांबलात की ते झाला ना कांदो आणि टमॅटो, परंतु झाला असा की तेल तापाक नव्हतं ना, त्यामुळे काकी बघता तेल तापलं की नाही. आणि तेल तापल्याशिवाय हे घालतात तर काय उपयोग. त्यामुळे आता तेल तापला तसा ह्याच्यात तशीच ती पाना मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याचा कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. आणि त्यानंतर अजूनही तसा तेल तापाक नाही. आणि आता काकीन कांदो घातल्या ना आतमध्ये, कांदो चिरून बिरून वहिनीने वगैरे सगळ्यांनी दिले आहे. त्यानंतर आता आणि काकीच्या मत्तीक निंबाळकर काकी पण असा, तर पहिलो कांदो ढवळून घेता काकी, त्यानंतर आता टोमॅटो घालतली. अजून तापत नाही व्यवस्थित. तर आता टोमॅटो घालता आणि व्यवस्थित तापल्याशिवाय फोडणी व्यवस्थित देऊ घेणार नाही. त्यामुळे आणि ती जेवणाची पद्धत आहे ती व्यवस्थितच होई, कारण घाई गडबडीत काही केला तर उपयोग नाही होणार.
तोंड फुसले आणि आता गौरांग तोपर्यंत काहीतरी बोलवता मागा बघूया. TGR काय केलं काय रे. तर गौरांगाचं खेळण्याचं काम. तर इकडे आता परत एकदा चिकन तुम्ही बघू शकता आणि या चिकन मसालो वगैरे लावून ठेवलेला होता. आता त्या फक्त फोडणीमध्ये देऊचा, म्हणजे फोडणी दिलेली आहे त्या फोडणीत टाकूचा असा. तर तशाच प्रकारे मगाशी जसा होता मटण त्याचप्रमाणे या व्यवस्थित आधी ढवळून घेता काकी आणि त्यानंतर या टोपामध्ये ती टाकलेली. तर इकडे आता व्यवस्थित फोडणी दिलेली आहे आणि आता यामध्ये चिकन जा असा तर टाकतली आणि चिकन जरा जास्त प्रमाणात असा आणि आग पण व्यवस्थित होई त्यासाठी. आणि जर आपण चुलीवर जेवण करूचं असा तर आगीचा पण व्यवस्थित काम महत्त्वाचं असतं, कारण आग जर तुमची नाही पेटली तर ह्या चिकन किंवा मटण शिजताना खूप प्रॉब्लेम होता. त्यामुळे व्यवस्थित आग म्हणजे जे लाकडं आहेत ते व्यवस्थित होई. आणि पावसाळ्यात अशा प्रकारे जरा करताना प्रॉब्लेम होता, त्यामुळे सुकी लाकडा मिळणं कठीण असतं. त्यामुळे व्यवस्थित जर आपण आधीपासूनच उन्हाळ्यात तयारी ठेवली लाकडांची तरच तुमका अशी सुकी लाकडं मिळू शकतात. आणि आता ह्याच्यात चिकन घातलेलं असा तर माका आता हैसरच बघून असता तोंडात पाणी सुटला. तर व्यवस्थित आता ढवळून घेतली. सेम प्रोसिजर हा तशाच प्रकारे जसा मटण बनवलेलं आहे त्याचप्रमाणे. तरी पण याच्यामध्ये काय नवीन करतात अजून माका माहीत नाही, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर तुमका समजतला की ह्याच्यामध्ये काय अजून व्यवस्थित काय किंवा वेगळी काय पद्धत आहे. तर ही व्यवस्थित ढवळून घेणं आणि ढवळणं कसा तर आपण तुम्ही या व्हिडिओतून बघू शकता, कारण ढवळण्याची पण पद्धत आहे. व्यवस्थित ढवळणं गरजेचा. तर मी तोपर्यंत गौरांग बरोबर जात आहे. मग गौरांगची सायकल आहे तर सायकल स्वतः चालवत नाहीये, चालवून दाखव बघूया. कितवीत असल्यापासून तू सायकल चालवतोस काय रे. कितवीत असल्यापासून. जन्म झाल्यापासून सायकल चालवतो होय. हा काय अंगत काय अंगत. तू आता कितवीत हा कितवीत तू कितवीत तू बालवाडीत. तू सायकल चालवतो पाचवीतल्या मुलार. पाचवीत पहिलीत काय अंगत. आणि आता मगाशी काय खाल्लं तुका कोणी दिला पहिला. कसा वाटला होय. मग आता जेवायचा मा कुणग्यात बसान जेवूया मा. खैसरल्या जीजी आजोबांच्या खाली. ह्या खा बरा गावला ना. ह्या कोणाचा खा कोणाचा त्यांचा दा तुमचा खा काय हा सा. हां हां सगळ्यांका जोग बोलव आज सांग. या जोग मग जोग येतालात विचार येतालात तर आम्ही थंय येतलो सांग. नाही तर आम्ही सगळं खातलो. चलात विचार 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 डायलॉग मग आहे काय काय बनवलं हळू. ये सांग माका आता इकडे. हा आणि अडे बघ आणि भात आणि काय पाव 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 नाही पाव आणि सारखं सांग अडे बघून. बकऱ्याचं चिकन. तुमका सगळ्यांका माहितच असताना की लहान मुलं ही खराच बोलतात. आणि इकडे आता काकीन व्यवस्थित ढवळून घेतलेला चिकन आणि गौरांग तिकडे काहीतरी म्हणान दाखवते म्हणता. तर त्याचं मूड असापर्यंत आपण त्याचा व्हिडिओ बनवूया तोपर्यंत इकडे ह्या चिकन शिजतालात. त्यामुळे तुम्ही काळजी करू नको, तुमका ही टेस्ट करूक नक्कीच मिळतली. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आता तुमका एक गाणं म्हणान दाखवतलो
तर म्हणतो मन बघूया गौरा. बाटलीमध्ये रखेमध्ये काय का तुम्ही बाटलीमध्ये रखेमध्ये काय का तुम्ही मला वाटलं अस्तर आहे तुझ्या कपड्याला लावलं. परत एकदा नवीन गाणं फेमस झालेला गाणं म्हणतो लो गौरांग मन. गुलाबी साडी आणि लाल 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 दिसतील बारीक जाण्या अक्षरा मी नकरे बारीक कुठे निघाली घालून आली लाल गुलाबी पागल करते तुझी मोरंगीची गुलाबी साडी आणि लाल 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 दिसतील बारीक जाण्या अक्षरा मी फोटो माझा काढ. वा वा व्हेरी गुड. आणि कुठचं येतं गाणं तुला? आणि काय आता परत आपण बघायला जाऊया काय झालंय चिकनचा. जाऊया नको चिकन बघून येऊया काय केलं नाही. असे इंटरव्हल दाखवत होतो तुमका जेणेकरून तिकडे चिकनही द्या होता आणि आपला कामही द्या होतं नाही रे. आता काय विचार परत आहे विचार काय काय बनवलं आता विचार विचार विचार. तर आता चिकन शिजत दिला तर तुम्ही बघू शकता इकडे कशा प्रकारे काय काय तयारी होती ती. आणि याच्यामध्ये आता थोडासा रसो कसो करूचा त्यामुळे थोडंसं पाणी ओततं आणि व्यवस्थित ढवळून घेतले. अशा प्रकारे इकडे आता चिकन पण झालेला. तुम्ही माका वाटतं आणि आपण पण मी दाखवू नाही तुमका की चून घातल्याने की नाही. तर ह्या बघा चून इकडे मगाशी घातल्याने काकीन आणि इकडे आता थोडंसं पाणी ओतल्याने जेणेकरून रस्सो या बघा उजेड झालो आणि व्हिडिओ झालो. कोंबड्याचो रस्सो पण ही गावठी नाही बॉयलरच हा. गावठी आमका मी आकत नाही आणि इकडे काय आम्ही कोंबडी बाळगणार. ती सायकल आम्ही पाहणार आहोत चालवताना. चल मार बघूया. तर एक राऊंड मारून येऊया असा गौरांग म्हणालो. आम्ही एक राऊंड मारून येतो तोपर्यंत चिकन शिजतला. राऊंड मारून दिल्यावर चिकन तर झाला परंतु चिकन सोबत नको काय त्यामुळे आम्ही आता हे तांदूळ बघतात तर हे तांदूळ घालतलो आणि या तांदळाचं मस्तपैकी भात करतलो आणि भातासोबत चिकन मटन आणि पाव असतले. मग अशी गौरांगान तुमका सांगितलं ना कारण सगळा घाईघाईत होता. तर हईलो संको तुम्ही हेका ओळखत असता काय माहीत नाही. तर संको आता तांदूळ घालता पाण्यात बघा त्याचं जरा हात लागाने म्हणायला लागले सगळेजण. तर तो आता तांदूळ घालता आणि त्याच्यानंतर थोड्या वेळात आपणाक आता चिकन खाऊक भेटताला. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि तांदूळ किती घातल्याने ते आता मी सांगू शकत नाही. खुश ना चालू माणूस असते चालू माणूस जिल्ली जिल्ली जिल्ली. आणि मांजरा काय समजला. तर हा अशा प्रकारे आता भात पण तयार झालो आणि चुलीवर भात करू काय तसं जास्त वेळ लागत नाही. आणि भात तयार झाल्यानंतर ही आग बघू शकताय तुम्ही निकारे. तर अशा प्रकारे आम्ही सगळेजण चारही कुटुंबातली सख्खी शेजारी जेवक बसलो. जेवताना टेस्ट आणि काय काय आता तुमका दाखवत आहेत ते बघा. भात पाव सुक्या म्हणजे मटन आणि ह्या चिकन रस्सो. तर आम्ही जेवण करतो सगळीजण. बाकीची थोडी लेडीज माणसं ती नंतर जेवतली. तर फायनली आज जेवणाचा अशा प्रकारे मस्तपैकी आनंदात प्रोग्राम झाला. खूप मजा आली. तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा. कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ कोकणातील तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.